एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या देवदैठणीतील मुख्य रस्त्यावर व देवस्थान परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावं या मागणीसाठी स्थानिक रहिवासी दत्तभक्त संतोष महाराज बनकर यांनी 27 जुलैपासून मौजे देवदैठण इथं उपोषण सुरू केलंय। बनकर यांनी 2017 सालापासून संबंधित अतिक्रमणाविरोधात सातत्यानं पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यानं अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला। त्यांनी 1 ऑगस्ट पासून पाणीत्याग करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला। त्यामुळे परिसरात खळबळ उडाली। प्रशासन वेळोवेळी आश्वासन देतं मात्र कृती काहीच होत नाही। आम्ही लोकशाही मार्गाने लढा देतोय, आता तरी प्रशासन जागा होईल का असा सवाल संतोष महाराज बनकर यांनी केला। दरम्यान देवदैठण ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुषार वाघमारे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की सदर अतिक्रमणाबाबत आम्ही कारवाई सुरू केली आहे। गावठा नदीतील काही अतिक्रमण हटवण्यात आलेत, उर्वरित प्रक्रिया चालू आहे। त्यामुळे संतोष महाराज बनकर यांनी आपलं उपोषण तात्काळ थांबवावं अशी विनंती ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येते। या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होते। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। दत्तभक्त संतोष महाराज बनकर, राहणार देवदैठण, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। देवदैठण गाव हे तीर्थक्षेत्राचं गाव आहे आणि हे गावामध्ये सतत 17 सालापासून पाठपुरावा करून देवस्थानाभोवती झालेले अतिक्रमण व रस्त्यावरील झालेले संपूर्ण अतिक्रमण हटवण्याबाबत 17 सालापासून तर आता 25 साल आहे, तर फक्त आश्वासन देऊन दिशाभूल करतात आणि आश्वासन देऊन दिशाभूल करतात। बाबा मोजू, असं करू तसं करू, पण तेवढ्यापुरतं उपोषण सोडण्याचा प्रयत्न करतात, पण उपोषण काही सोडल्यानंतर कारवाई काही होत नाही। त्याच्यामुळे आता मी शेवटचा निर्णय 4 दिवस म्हणजे आज 4था दिवस आहे माझा उपोषणाला आणि कोणतेही म्हणजे पोलीस संरक्षण नाही, मला अजूनपर्यंत सुद्धा पोलीस संरक्षण नाही आहे, कोणतीही दखल नाही आहे, फक्त डॉक्टरांची तेवढी सेवा चांगली आहे आणि हे पूर्ण म्हणजे अतिक्रमण पडल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही, पूर्ण कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही। आणि आता उद्यापासून पाणीत्याग माझं उपोषण सुरू होईल आणि 2 दिवस पाणीत्याग उपोषण राहील आणि 3 तारखेला आत्मदहनाचा इशारा मी दिलेला आहे, आत्मदहन केलं जाईल। नमस्कार, मी तुषार वाघमारे, उपसरपंच देवदैठण। या ठिकाणी संतोष महाराज बनकर यांनी 28/7/2025 रोजी गावातील हद्दीमधील जे मंदिर परिसरातील अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी उपोषणाला बसले आहे। आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही कारवाई सुरू केलेली आहे। कालपासून ज्या गावठाण हद्दीमध्ये ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले आहे त्या व्यवसायाचे सर्व व्यावसायिक गाळे आम्ही काढून घेतलेले आहे आणि उर्वरित 2-3 घरांचं अतिक्रमण राहिलेलं आहे। ते अतिक्रमण त्यांच्या सिटी सर्वेची मोजणी झाल्यानंतर ते अतिक्रमण आम्ही तात्काळ काढण्यात येईल आणि सिटी सर्वेची जी मोजणीची कारवाई ती आम्ही कालपासून चालू केलेली आहे। 4-5 दिवसात ती सिटी सर्वेची मोजणी पण येऊन जाईल आणि मोजणी झाल्यानंतर जेवढं अतिक्रमण त्यांच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे ते काढून घेण्यात येईल। तरी संतोष महाराज बनकर यांना विनंती, आपण जे उपोषणास बसले आहे ते उपोषण आपल्या पद्धतीने आपण स्थगित करावं। आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई चालू केलेली आहे। कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतीला आपण वेठीस धरू नये आणि ते अतिक्रमण पावसाळा संपल्यानंतर ते 2-3 घरांचं अतिक्रमणही काढण्यात येईल याची त्यांनी महाराजांनी आमची कृपया नोंद घ्यावी आणि त्या उपोषण तात्काळ थांबवावे अशी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना विनंती आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।